एका याचिकाकर्त्याने भारतीय संविधानाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयामध्ये राईट टू रिजेक्ट या अधिकाराअंतर्गत याचिका टाकली होती। या याचिकेत सांगितले गेले होते की भारतात लोक निवडणुकीमध्ये कोणताच उमेदवार मतदाराला सक्षम वाटत नसेल तर त्याबद्दल मतदान झाले पाहिजे। या संदर्भात 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने EVM मध्ये नोटा हे ऑप्शन दिले होते। त्या बटनाचा अनेक वेळा मतदारांनी वापर केला, मात्र या निवडणुकीमध्ये या बटनाचा अनपेक्षित परिणाम सुद्धा बघायला मिळत आहे। विदर्भ न्यूजने 2019 विधानसभा निवडणुकीचा सर्व विदर्भात मतदारांचा कौल बघितला असता एक प्रमुख बाब समोर आली आहे आणि ती बाब म्हणजे मतदार हा सर्वच उमेदवारांपासून नाराज असल्यामुळे नोटा या बटनाचा उपयोग करणार याबद्दलचा अहवाल घेत ज्यावेळी विदर्भ न्यूजने या संदर्भात न्यूज लावली त्याबद्दलचे गांभीर्य लक्षात घेत अनेक मतदार नोटा बद्दलची चर्चा करत आहे। नोटा हे बटन जर मोठ्या प्रमाणात दाबल्या गेले तर त्याचा परिणाम वाईट मिळेल। अपेक्षेनुसार कोणत्याच पार्टीला मतदारांचा कल समजला जाणार नाही। याचा सारासार विचार करता नोटा या बटनाच्या विरोधात अमरावती शहराच्या केंद्रस्थानी अर्थात राजकमल चौकामध्ये एक तरुण नोटा विरोधी वस्त्र धारण करून मतदारांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे। या तरुणाचे नाव आहे ऋषभ पवनकुमार भुतडा। याच्या हातामध्ये जो फलक आहे त्या संदर्भात विदर्भ न्यूजने त्याला विचारणा केली असता त्याने विदर्भ न्यूजला ही माहिती दिली। नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये आपण बघतोय की काही समाजकंटकाद्वारे नोटाला वोट द्या अशा गोष्टी चालू आहेत। मला एक सांगा, नोटाला वोट द्यायचं कशाला? नोटाला वोट देणे म्हणजे तुम्ही तुमचं वोट खराब करणे। नोटाला वोट दिलं तर ते कुठल्याच प्रकारे कुठल्याच राजनीतिक पक्षाला किंवा कुठल्याच कॅन्डिडेटला कामी येणार नाही आणि ते पूर्णतः वाया जाईल। तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की येत्या 21 तारखेला लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे इलेक्शन, त्या उत्सवाचा प्रत्येकाने जाऊन मतदान करायचं। 100% मतदान झालं पाहिजे आणि आपापल्या कॅन्डिडेटला मत द्या। नोटा सोडून वोट करा, कोणालाही करा, से नो टू नोटा। धन्यवाद। विदर्भ न्यूज सुद्धा या बातमीद्वारे मतदारांना आवाहन करते की या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन नोटाचा उपयोग खरंच करावा का याचा विचार करावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।